पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हे 20वा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता कधी जमा होणार। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या टेक सुरज चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, आपल्याला राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी आता आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत। तुम्ही सर्वजण आता आतुरतेने वाट पाहत असलेल्या नमो शेतकरी योजनेच्या महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याबद्दल आपण आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच या व्हिडिओला आपल्याला संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहित आहे की आता केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजेच की पीएम किसान योजना आता ही शेतकऱ्यांसाठी चालू केलेली एक महत्त्वाची योजना आहे आणि या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांना वर्षाला हे 6,000 रुपये दिले जातात। बघा, 6 असे वर्षाला हे 12,000 रुपये दिले जातात। आता याच योजनेतील फरक अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खास नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे। आता या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हे वर्षाला अतिरिक्त हे 6,000 रुपये बघा हे दोन असे 6,000 रुपये दोन योजनाचे पैसे वर्षाला दिले जातात। म्हणजेच की हे आता तुम्हाला हे 2,000 रुपयाचे 3 हप्त्यामध्ये हे शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असतात। आतापर्यंत या योजनेचा 6वा हप्ते हे शेतकऱ्यांना मिळाले आहेत आणि आता शेवटचा 6वा हप्ता बघा 6वा हप्ता मार्च 2025 मध्ये सर्व लाभार्थी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात आला होता। परंतु आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तसेच पीएम किसान योजनेचा हे 20वा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे, हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना कमेंट करून विचारलेला आहे। तर शेतकरी बांधवांना आता पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये राज्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता आणि आता हे 20वा हप्ता हा जूनमध्येच येणार असल्याची माहिती समोर येत आहे। तसेच मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते हे साधारणपणे आता पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबतच किंवा त्याच्या पाठोपाठ जमा होत असतात। त्यामुळे आता सूत्रानुसार आणि सरकारी घडामोडीनुसार आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देखील जून 2025 मध्ये दुसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच की याच महिन्याच्या दुसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच शेतकरी बांधवांनो, हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी काही गोष्टीची खात्री नक्की करा, जसे की पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमची ई-केवायसी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे। जर तुमचे ई-केवायसी पूर्ण नसेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे हप्ते मिळण्यास अडचण येऊ शकते। त्यामुळे तुमची ई-केवायसी पूर्ण आहे की नाही हे नक्की तपासून घ्या। तसेच आता दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे नक्की तपासा। अनेक शेतकरी बांधवांचे हप्ते आता याच काही कारणामुळे थांबत असतात, त्यामुळे आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे संबंधित बँकेत जाऊन एकदा नक्की तपासा। तसेच मित्रांनो, तुमचा नमो शेतकरी हप्त्याचा स्टेटस तपासण्यासाठी तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा आपल्या गावातील महाई सेवा केंद्रात जाऊन आपले स्टेटस तपासू शकता। तसेच पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईट किंवा गावातील महाई सेवा केंद्रात तुम्ही तुमच्या पीएम किसानच्या सुद्धा स्टेटस तपासू शकता। तर शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओला आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। तसेच तुमच्या अडीकल ग्रुप्समध्येही सुद्धा माहिती शेअर करा आणि मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओ माहितीसाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।